पुढील स्थानक पनवेल. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. फायनली पनवेल आलं. मायानगरी मुंबईतून मी माझ्या शहरात आलो. तुझ्या पनवेलमध्ये असं काय आहे हा प्रश्न मला सगळेजण करतात. त्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की पनवेलची विशेष अशी ओळख आहे. इथे सण वेगळ्या प्रकारे साजरे केले जातात. दिवाळी पहाटला वडाळे तलावावर ढोल ताशांची जुगलबंदी पाहायला मिळते. पनवेलचे रस्ते, खाऊ गल्ल्या, बाजारं अशा अनेक ठिकाणांवर माझे इमोशन जोडले गेले आहेत. या सगळ्यांसोबतच पनवेलमध्ये एका सणासोबत माझे इमोशन जास्त प्रमाणात जोडले गेले आहेत. तो सण म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणपतीचे आगमन, म्हणजेच सगळ्यांच्या चिंता दूर करणारा चिंतामणीचे आगमन. जेव्हा संपूर्ण पनवेल नगरी त्यांच्या राजाच्या आगमनासाठी सज्ज होते, तेव्हा ढोल ताशांच्या गजरात थाटामाटात माझ्या चिंतामणीचे आगमन होते. एखाद्या मंडळाची स्थापना करायची चर्चा कोणाच्या तरी घरी होते, कट्ट्यावर होते, पण पनवेलच्या चिंतामणी मंडळाची सुरुवात ही शाळेच्या बेंचवर झाली. सगळ्या गणेश भक्तांनी सुचवलं की आपण गणपतीचं नाव चिंतामणी ठेवूया, कारण चिंतामणीचा अर्थ जे सर्वांच्या चिंता हरवतो त्याला चिंतामणी आपण बोलतो. आणि कसं चिंतामणी पनवेलचा चिंतामणी खरं सर्वांच्या चिंता दूर करतो हे मी अनुभवलंय आणि भक्तांनी पण अनुभवलंय. आमचे जे शाळेचे मित्र होते, जे माझ्यासोबत 8वी 9वी पासून आम्ही एकत्र होतो, अजूनही आहोत, तर आमचा असंच गप्पा गोष्टी चाललेला बेंचवर बसून की गणेश उत्सव आपण का नाही साजरा करू शकतो. इथे 2011ला जेव्हा आपली स्थापना झाली मंडळाची, तेव्हा आम्ही 8 जणांचा ग्रुप होता आणि आम्हाला काहीच आयडिया नव्हता की म्हणजे नेमकी करायचा तर करायचा कसं गणेश उत्सव. जेव्हा आमचं ठरलं की नाही आम्हाला गणेश उत्सव साजरा करायचा आहे, तेव्हा शिवा कॉम्प्लेक्सला गणेश मंदिर आहे, तेव्हा आम्ही सगळं गणेश मंदिरात गेलो. गणपती समोर आमची म्हणजे जे काही इच्छा आहे ते आम्ही प्रस्ताव केला बाप्पांसमोर आणि असंच बोललेलो की जे काय होईल तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा. समोरच एक गणपतीचा कारखाना होता, तिकडनं आम्ही मूर्ती बघत होतो. मूर्ती बघितल्यानंतर एक मूर्ती सर्वांना आवडली, तर ती मूर्ती लगभग एक 3,500 पासून सुरुवात होती त्याची. तर आम्ही एक टोकन अमाऊंट म्हणजे एक 500,000 मध्ये ते आम्ही बुक करून ठेवलेला आणि त्यांना सांगितलं की हा मूर्ती आम्हाला आवडली, हा मूर्ती तुम्ही आमच्या मंडळातर्फे बुक करून ठेवा. त्यांनी त्या चिठ्ठीवर नाव लिहून घेतलं, हरिओम मित्र मंडळ. मूर्ती बुक झाली. मंडपचा प्रश्न आला. आम्हाला काय आयडिया नव्हता खर्च किती येईल, कसा होईल, कारण आम्ही सगळे लहान आहोत. त्यावेळी म्हणतात ना की 10,000 15,000 ऐकून पण आम्ही म्हणजे ऑब्व्हियसली 8वी 9वीचा मुलगा 10,000 15,000 ऐकून तर तो शॉकच होणारच. तर मंडपचा एक कोटेशन आलेला. मंडपचा एक कोटेशन साधारण 18,000 ते 20,000 पर्यंत आलेला. तर तो खूप एक बोलतात ना एक
आमच्यासाठी म्हणजे तो 18-20 हजार कसं गोळा करायचे त्याचा एक प्रश्न पडलेला. पण तरी पण 2-3 जण दादा ते आजूबाजूला जे राहतात त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. चंदन कुमार झाला, अभिषेक वर्मा झाला, किशन निंबाणी झाला, हे सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि त्यांनी मग आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे स्पॉन्सरशिप आम्हाला भेटले. आगमनाच्या वेळी म्हणजे एकदम शिस्त पद्धतीने आम्ही 4-5 जण जे होतो आम्ही गेलो. आता मी होतो, प्रयास, मायकल, अनेक मित्र, आकाश, सिद्धी, सगळे लहान होतो. आम्ही गेलो, मूर्ती तिकडनं घेतली आणि मग मंडपात घेऊन आलो एकदम शिस्त पद्धतीने. अशी आमची सुरुवात झालेली गणपती. आमची ओळखच चिंतामणी सेवक म्हणूनच झालेली. म्हणजे आता बोलतात ना की आमच्यावरती तो पेराच पडलेला आहे की कोणी दिसतं तरी हे चिंतामणीवाले. म्हणजे कोणी जरी आम्ही जरी जात जरी असलो तरी लगेच कोणतरी बोलणार हे चिंतामणीवाले. म्हणजे आमच्यावरती देवाची एवढी साया आहे की फक्त आम्ही देवाला एवढंच सांगतो की आमच्याकडनं जेवढे जोपर्यंत आम्ही इथे आहेत भूतलावरती जेवढे चांगले कार्य आहेत ते तुझ्या याच्याने होऊ देत आणि अशीच सेवा अखंड पुढे राहू. 2013 नंतर जसं अश्विन बोलला की दादा आपल्याला अजून चांगलं काय करायचं आहे. जसं मुंबईमध्ये जशी गणपतीचा जल्लोष असतो तसा जल्लोष करायचा आहे. तर मग तसा सगळ्यांनी जबाबदारी घेतली प्रत्येकाने. त्यानंतरची वर्ष अशीच पुढे होत गेली. मंडळ हळूहळू मोठं होत चाललेलं. संकटे आणि आव्हाने येत होती, पण त्या सगळ्या आव्हानासमोर चिंतामणी सेवक ठामपणे उभा होता. पण एक असं आव्हान चिंतामणी सेवकाच्या समोर आलं जे तो आजही विसरू शकत नाही. ते आव्हान होतं वर्ष 2017च्या पनवेलच्या चिंतामणीच्या आगमनाचे. दोन 2017ची गोष्ट आठवली का आमच्या अंगाला काटा उभा राहतो. काटा उभा राहिला 2017ला असं झालं की सगळ्या मुलांनी ठरवलं की या वर्षी पासून आपण 10 दिवस गणपती विराजमान करायचे. दोन 2011 ते 2016 पर्यंत आपली जी मूर्ती आहे भिंगारीवर यायची. ते भिंगारी म्हणून गाव आहे पनवेलच्या बाजूला, त्यांची तिथून यायची. तर मग त्या टायमाला मूर्तीची पूर्ण हाईट एक 10 फुटापर्यंत होती. आणि अचानक सगळ्यांचं ठरलं की या वर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं. याकडे काहीतरी आपण जसं मुंबईला आरास बनवतात, पाठीमागे पुढे गणपती आणि पाठीमागे प्रभवळ वगैरे अशी म्हणजे आपण वेगळी काहीतरी मूर्ती आपण हे करायची. थीम करायची. थीम नाही बोलताय आपण, बाप्पाला आणताना वेगळ्या स्वरूपात आणायचं यावर्षी. तामोट्यामध्ये शशांक शिंदे त्यांना जाऊन भेटलो अश्विनी. तर त्यांनी सांगितलं की अशी अशी मूर्ती बनेल, असं तुमचं रूप होईल. तर अश्विनला बोललो बघ अश्विन काय होतं दादा करायचं आपण. ओके. सगळ्यांची संमती घेतली. आम्ही पहिले ट्रॉली नव्हती आमची. त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे गणपती ट्रॉलीवरती घेऊन जायला लागेल. आमचा पहिला वर्ष होता आणि आम्ही सगळे लहान होतो. मी जरी वयाने थोडा मोठा होतो, 5-6 वर्षांनी मोठा आहे, पण बोलतात
होतं ना आमची सगळ्यांची त्या टायमाला अशी नव्हती की बाबा आम्ही एकदम सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि शेवटी तेवढी मोठी मूर्ती आम्हाला आणायची होती. आम्ही सगळीकडे तयारी केली, पूर्ण जल्लोष झाला की 2017चा पनवेलचा राजा चिंतामणी विराजमान होणार. तो टाइम आला आणि सकाळी आम्ही सर्वजण तिकडे गेलो की आपण दुपारपर्यंत निघू, 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4 वाजता आपण मिरवणूक काढायची. तर आपल्याला कामोट्यावर निघायला ट्रॉलीनी एक 3-4 तास जाणार. तर सगळ्यांची जलद सगळे कॉल करतात, सगळं मंडळ होतं. आणि तो क्षण असा होता की सगळं झालं, आम्ही निघायला आम्हाला त्या टायमाला मूर्ती तिथून हल्ली नाही पहिले. त्यानंतर निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही इथून आपण लेफ्ट टर्न मारतो त्या कला केंद्रातून, तिथे पण मूर्ती हल्ले ना. का होतंय तर तरी पण आम्ही आमच्या जो जोश होता त्या जोशामध्ये आम्ही निघालो. मूर्ती घेऊन आम्ही खांदेश्वर स्टेशनला येऊन पोहोचलो. खांदेश्वर स्टेशन येऊन पोहोचलो आणि तिथे ट्रॉलीच्या पाठचा लेफ्ट साइडचा चाक लिटरली तुटला, डायरेक्टली अर्धा तुकडा. जागेवरती ट्रॉली बसली. बरोबर. आता एवढी मोठी मूर्ती आणि बोलतात ना देवाची कृपा आहे की त्याच्यात कुठलीही काही म्हणजे बोलतात ना घटना घडली नाही, मूर्ती हल्लीही नाही. रात्री 10 वाजताच्या टायमाला म्हणजे आम्हाला तिथे रात्री 10 वाजले. इकडे आगमन होणार म्हणून सगळे वाट बघून गेले. म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी होतं की देव आमची काय परीक्षा घेतोय एवढी. आम्ही सगळेजण मग रात्रभर फिरून रात्री आम्ही आश्विन वगैरे आम्ही रात्री मुंबईला गेलो. मुंबईला जाऊन आम्ही जो ट्रॉलीचा जो चाक भेटला जो चाक घेऊन आलो. रात्री जो ट्रॉलीला चाक लावला आणि आम्ही फक्त जस्ट एक आसरा म्हणून लेफ्ट साइडला जे कामोट्याला जाताना जो ब्रिज लागतो JNPTचा त्या ब्रिजच्या आसऱ्याला आम्ही मूर्ती आणून ठेवली. कारण मूर्ती याच्यामधनं पण ब्रिजच्या खालून पण पास होत नव्हती, त्यामुळे ब्रिजच्या खालती पण आम्ही ठेवू शकत नव्हतो. भर पावसात मूर्ती आम्ही प्लॅस्टिक ठेवून जशी बाजूला सगळी मुलं, एकही मुलगा घरी गेला नव्हता. प्रत्येक मुलाच्या आई वडिलांपासून सगळी मुलं 2 दिवस तिथे ठाण मांडून होते. मुलं सगळी झोपाला गणपतीच्या समोर होती. म्हणजे तो क्षण असा होता की देव काय परीक्षा घेतोय. नंतर असं झालं की अश्विनचा आणि माझं बोलत होतं. मी अश्विनला बोललो, अश्विन आपण काहीतरी विसरतोय. अश्विन बोलतो नाही दादा आपण काहीच नाही विसरलो. नाही, काहीतरी आपण विसरतोय. त्याच्यामुळं बाप्पाची अजून तयारी नाही. त्यानंतर अश्विनाने मला आठवलं दादा आपण छोटी मूर्ती घ्यायची, मेन भिंगारीवरनं आणणार आहे. माझ्या अंगाला काका आला, भिंगारीवरनं आणायचं. मग आम्ही दोघं तसेच गाडी घेतली, पहिले भिंगारीला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन दुपार झाली. लिटरली आम्ही म्हणजे मूर्ती आणायची गोष्ट तरी आम्ही काय ट्राय केलं की आपण ही ट्रॉली तुटली ना, आपण दुसऱ्या मंडळाची, तेव्हा शशांक शिंदेनी त्यांच्या गणपतीची म्हणजे त्यांच्या गणपती विराजमान झालेली ती मूर्ती खालती ठेवून त्यांनी आम्हाला त्यांची ट्रॉली दिली. त्या ट्रॉलीवर आम्ही 4 मूर्ती बसवली, तर ती ट्रॉली पण तुटली. ती ट्रॉली तुटल्यानंतर असं झालं की आता करायचं काय. आता आपली पण तुटली आणि आपण त्यांची घेऊन आलो, त्यांची पण तुटली. म्हणजे बाप्पा परीक्षा बघतो तरी काय, अशी गोष्ट नाही झाला. पहिले आपण भिंगारीला जायचं, बाकी सगळे लागतो. आम्ही भिंगारीला पोहोचलो. दरवर्षीप्रमाणे पूजा असना केली. दादाकडनं पूजा करून घेतली. मूर्ती केली. मूर्ती करून आम्ही प्रत्येकाने तर नवसच बोललेले, देवा मी हे करीन, देवा मी तुझ्यासाठी हे करीन, पण तू फक्त चल. प्रत्येक मुलगा, प्रत्येक लहान मुलगा एक जागृत सांगितलं, मी बाप्पा मी 21 नारळ फोडीन, पण तू इथून हाल, एकदा तरी हाल. तर बोलतात ना, अक्षरशः मुलं रडत होती. जेवण पोरण तिथंच केलं. म्हणजे बोलतो ना, जेवणाची भान नव्हती राहिली. कोण घरी जायला तयारच नाही. म्हणजे लिटरली प्रत्येकाचे आई वडील सांगत आहे त्यांना, जोपर्यंत बाप्पा येतो तोपर्यंत आम्ही येणारच. म्हणजे एवढी कट्टरता होती प्रत्येक मुलांमध्ये. त्या टायमाला असं झालं की आम्ही मूर्ती आणली. ज्या टायमाला आम्ही मूर्ती समोरासमोर ठेवली, छोटी मूर्ती आणि मोठी मूर्ती समोरासमोर दोघांनी एकमेकाला बघितलेला क्षण, जशी ठेवली तसे मिरची गल्लीतला केतन दादा आणि विकी दादा दोघ जण आले. अरे अश्विन म्हणून काय झालं, काय तुम्ही टेन्शन घेता. अरे दादा बोललो असा असा प्रॉब्लेम, तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं. किती विदिन बस 15-20 मिनिटात ट्रेलर जो होता त्या टायमाला रात्री ट्रेलर नाही भेटले. त्यांनी एक फोन केला, ट्रेलर आला 4 क्लिक तिथेच होती. मूर्ती तशीच ट्रेलरवरती ठेवली. म्हणजे छोटी मूर्तीनी मोठ्या मूर्तीचा चेहरा, दोघांनी एकमेकीचा चेहरा बघितल्यावरती 15 मिनिटात मूर्ती तिथून हलली. संध्याकाळचा 5:30-6चा क्षण होता. तेवढ्याच जोशात पोरांनी मूर्तीचं आगमन तेवढ्याच जोशात केलं. त्या टायमाला बंधन स्वीटवरनं आगमन चालू केलं. हाय त्या कंडिशन. त्यानंतर आलो. त्यानंतर मूर्तीची परत ट्रॉली तोपर्यंत आम्ही चांगली करून घेतलेली होती. ट्रॉलीवरती ठेवली. पण ते बोलतात ना, ते अजून आम्ही ते बोलतात ना, ते सोडत नाही. जरी आज मुंबईवरनं मूर्ती आणत असतो तरी मूर्ती छोटी ही भिंगारीमधनच बनते. आणि भिंगारीवरनं मूर्ती पहिले चेहरा बघायला लालबाग परळच्या केंद्रात जाते. दोघींची जेव्हा समोरासमोर भेट होते तेव्हाच चिंतामणी तिथून हल्ला जातो. तोपर्यंत चिंतामणीची मूर्ती हल्ली जात नाही. जोपर्यंत पनवेलवरनं मूर्ती त्या मूर्तीला भेटत नाही, दोघे एकमेकीचा चेहरा बघत नाही, तोपर्यंत आतापर्यंत जी प्रथा आहे 2024 पर्यंत, 17 पासून ते 2024 पर्यंत छोट्या मूर्तीने जोपर्यंत आणि मोठ्या मूर्तीने छोट्या मूर्तीचा चेहरा बघत नाही तोपर्यंत मूर्ती हलवली जातच नाही. छोटी मूर्ती ही मोठ्या मूर्तीच्या बरोबरच पाहिजे.
अक्षरशः आम्ही त्या टायमाला रडलेलो आहे. देव काय परीक्षा घेत होतो, देव ही परीक्षा घेत होता, तुम्ही मला मोठं केलं, पण जे मी ज्या टायमाला छोटा होतो ते मला तसंच आणि मी तुमच्या बरोबरच आहे. जोपर्यंत मी तुमच्या बरोबर येत नाही तोपर्यंत तुम्ही या मूर्तीला हलवू शकत नाही. हे तेव्हा आम्हा दोघांना कळलं. तिथपासून आम्ही छोटी मूर्तीला मोठी मूर्ती दाखवल्याशिवाय आम्ही मोठी मूर्तीला बोलतात ना हात पण लावतो. साक्षात म्हणजे अक्षरशः आम्ही रडलेलो आहेत का बाबा देव काय परीक्षा घेतो. आम्हाला बोलताना तो सगळ्यात मोठा म्हणजे आज पण आम्ही तिथून टर्न मारला कुठे वाशी साईडला जायला तर त्या स्पॉटला गेल्यावरती आम्हाला तो क्षण रोजचा आठवतो. म्हणजे जेवढ्या वेळा झाला तेवढ्या वेळा तो आठवणार आणि 100% आमच्या बाप्पा इथे थांबलेला आणि त्या टायमाची काय परिस्थिती होती. त्यानंतर मंडळासमोर सगळ्यात मोठं आव्हान आलं ते म्हणजे वर्ष 2020. आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है. देश के हर राज्य को, हर केंद्र शासित प्रदेश को, हर जिले, हर गांव, हर कस्बे, हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है. जेव्हा संपूर्ण जग थांबले होते पण चिंतामणी सेवक थांबला नव्हता. तो आपल्या बाप्पांच्या भक्तांची सेवा करत होता. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. 2020 ला आपला 10वा वर्ष होता आणि आमच्यात एक वेगळा उत्साह होता की 10वा वर्ष आहे, दशक उत्सवी आहे, तर आपण काहीतरी वेगळं करू, काहीतरी नवीन करू. पण कोविडमुळे ते अनफॉर्च्युनेटली शक्य नव्हता झालेला आणि सगळे खूप हताश होतो कोविडमुळे. पण कोरोना हा काळ तर खूप जणांसाठी वाईट गेलेला आहे. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती त्या टायमाला. मला सर्व चिंतामणी सेवकांचे बोलतात ना की एवढे आभार मानायचे. म्हणजे आम्ही ते कष्ट फेडू शकत नाही. एवढा मोठा लॉकडाऊन असताना सर्व मुलांनी बसून चिंतामणी थाळी आपण जेवढे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण द्यायची. आम्ही ठरवलेला की कुठल्या तरी कोणाच्या तरी एका चिंतामणी सेवकांच्या घरी आपण मूर्ती स्थापन करून त्याची पूजा नक्कीच करू. पण बोलतात ना बाप्पाची कृपा आहे की असं काय झालं नाही. मंडळ उभारण्यात आला, भले 4 जण होते पण तरी पण मंडळ उभारण्यात आला, बाप्पाची पूजा केली, एकदम शांत पद्धतीने सगळं झाला. तर आणि कळण्याच्या वेळी तर आपला एकही चिंतामणी सेवक घरी बसला नव्हता. सर्वात पहिली गोष्ट, सकाळपासून रात्रपर्यंत जेवढी पण चिंतामणी सेवक आहे सगळे ऑन फील्ड होते, सर्वांना मदत करत होते. जे क्वारंटाईन पेशंट आहेत त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचा नाश्ता सगळं चिंतामणी थाली हा नाव दिलेला आपण जेवणाचा. आणि प्लस जे पोलीस प्रशासन आहेत त्यांनाही रोज आम्ही चहा, बिस्किट आणि जे काय आमच्यातर्फे त्यांना जे काय सहकार्य लागलं ते आम्ही नेहमी करत आलो आणि करतच राहणार. या तळमळ त्या जीवाला ते जाणीव ते धग धग त्या इकाराला माईची ओल, रख रख त्या भुईला ते रामाचं मोल. तो बाप्पाचा आशीर्वाद आहे. जेवढ्या मुलांनी सेवा केली त्यातला एकही मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. हा चमत्कारच बोलायचा. काहीतरी देवाची आपल्यावरती कृपा आहे आणि
तो आमच्या पाठीशी आहे, तो आम्हाला एवढी चांगली आत्मा देतो आणि हे सगळं घडतंय. एक इन्सिडेंट झालेला कोविडच्या वेळी. आपल्या भागात एक म्हणजे एक वयस्कर माणूस होता, त्या पायाला म्हणजे गाडीवाल्यांनी ओढून घेतलेला त्याला, तर त्या पायाला लागलेला, खूप अडचण आली त्याला. तर आपल्या मंडळातर्फे व जेम मात्र चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांचा पूर्ण खर्च करून घेतलेला आपण हॉस्पिटलमधला, आणि जे काय म्हणजे गरज लागली औषध सगळं त्यांना आपण पुरवलेला. मास्क वाटप पण करण्याच्या वेळी आपल्या मंडळाने केलाय. जे गरजू आहेत, जे रोडवरती आसरा घेतात, त्या टायमाला जर कंडिशन अशी होती की त्यांची परिस्थिती त्यानंतर कोणी बघायला पण नव्हतं. त्या टायमाला रात्री आम्ही म्हणजे असं असे क्षण बघितलेले आहेत आम्ही मुलांनी की नुसतं हॉर्न वाजला ना का ती माणसं अशी धावत यायची का त्यांना काय भेटतच नाही, काही भेटलंच नाही. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात आता पण पाणी येतं की मी ते क्षण बघितलेले किती गायावाया करून यायचे. म्हणजे ते आमच्या हॉर्नची एवढी वाट बघायची की जसा हॉर्न वाजेल गाडीचा तसं काय आम्हाला काहीतरी आता भेटणार. म्हणजे असे क्षण बघितलेले. सीओ कॉम्प्लेक्स झाला, परत आपला बस डेपो झाला. दररोज आम्ही 100 पॅकेट, रेल्वे स्टेशन झाला 100 पॅकेटांची बस पडतो. त्याच्यानंतर लगेच मोठ्या म्हणजे ज्या पीओपीच्या मूर्ती आहेत आणि ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्यांच्यावरती बंधन आणायचं कंटिन्यू टेलिव्हिजनवरती येत होतं, न्यूजवरती कंटिन्यू चालू होतं की या वर्षीपासून मोठ्या मूर्ती बंद होणार. आणि आम्ही खूप जणांना फोन करत होतो की आता कसं काय करायचं. अश्विनचं सारखं बोलणं व्हायचं मुंबईला की काय करता येईल. ते होतं ते वरतून प्रोटोकॉल येत काहीच नाही. सगळ्या मुलांच्या धाकधुकीचं हे होतं. त्यानंतर डायरेक्ट सरकारने घोषणा केली की मूर्तींवर कुठली बंधनं कोर्टाने त्याच्यावरती नो ऑब्जेक्शन आणलं आणि लगेच पीओपी आणि त्या मूर्तीवरती कुठली हे होणार नाही. म्हणजे ते बाप्पाचा आशीर्वाद आहे की त्यांनी ते सगळं घडून आणलं त्यांच्या परीने. फक्त कोणतरी मोरा समोर ठेवला. तर असं हे चिंतामणी सेवकांचं मंडळ. त्यांच्यासाठी चिंतामणी बाप्पा हा त्यांच्या भावनेशी जोडला गेलेला आहे. मी एक दुसऱ्या धर्माचा असून मला आरतीचा पहिला मान दिला जातो मंडळातर्फे, तर मला त्याचा खूप गर्व आहे आणि मी मंडळाचा खूप आभारी आहे की मला आरतीचा पहिला मान भेटतो. त्याबद्दल मी खूप खूप मंडळाचे आभार आहे. आरती बोलल्यावर म्हणजे मी लहानपणापासून एकतर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं की आमच्या बिल्डिंग वगैरे मध्ये पण गणपती असायचे. मी लहानपणापासून जायचो, तर तेव्हापासून मला आवड होती की मी पण बोलू शकतो. आणि मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी मला एकदम परफेक्ट येते. बाप्पाचं आणि माझं कनेक्शन खूप म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे कनेक्शन आहेत, पण माझं पण आणि बाप्पाचं कनेक्शन एकदम वेगळं आहे. माझ्या घरची सिच्युएशन अशी होती की मम्मीच्या ब्रेनचा थोडा इश्यू झाला. ब्रेनमध्ये पाणी झालं, हायड्रोसेफोलस झालं मम्मीला.
तेव्हा मला कुठे समजेना कुठे घेऊन जाऊ मम्मीला. मम्मी चक्कर येऊन ॲक्च्युली चक्कर येऊन पडली घरी. तेव्हा म्हणजे मी पण एकदम घामाघूम झालो आणि पप्पा एकटे होते घरी. तेव्हा मी गेलो. मग तेव्हा मी सगळ्यांना म्हणजे आशिंदा वगैरे सगळ्यांना मरुदा आशिंदाला कॉल केला की असं असं झालं आहे. तर मी एकटा मम्मीला घेऊन म्हणजे मी आणि पप्पा मम्मीला घेऊन अपोलो हॉस्पिटलला गेलो. आधी अपोलो हॉस्पिटलला गेलो तर तिकडे डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे मम्मी थोडे चान्सेस कमी आहे. तर तेव्हा मी आणि पप्पा म्हणजे पायाखाली जमीनच हादरली आमची. माझी तर स्वतः मी अक्षर रडायला झालो पप्पांना आणि पप्पांच्या डोळ्यात अश्रू बघून मला पण स्वतःला हे झालं. मी आता पण पप्पांना मी हे म्हणजे सहारा देऊन पप्पांना मी स्वतः पुढे जाऊन म्हणजे सगळं हे केलं. मम्मीचं जे काय असेल मी सगळ्यांना मी पहिला आशिंदाला कॉल केला असं असं बोलतायत काय करू माझ्याकडे आता हे नाही ते म्हणजे असं सिच्युएशन झाली. पप्पा पण थोडं हे झालं ते पण मी आशिंदाने सांगितलं मला की जे असेल ते कर आपण जे आहे ते सगळं बघू मंडळ आपलं सगळं बघू शकेल एवढं काय हे नाही होतं तू टेन्शन नको घेऊ आम्ही पण येतो. मग सगळे चिंतानी सेवक पण तिकडे आलते आणि माझी मम्मी पण आता सुखरूप आहे त्या ह्याची. आणि मी बाप्पाला मागलेलं मी सांगितलेलं की माझ्या काय पण कर आणि माझ्या मम्मीला हे कर बाकी काय नाही तेच. आणि तेव्हापासून माझं आणि बाप्पाचं कनेक्शन वेगळं आहे. अंगावर काटा आला अक्षरशः. सण म्हणजे आपण बनवलेले की मराठी सण आहे पंजाबी सण आहे असं पण खरं तर बाप्पांनी आपल्यामध्ये कधीच भेदभाव केला नाहीये. आणि प्रत्येक चिंतामणीमध्ये सेवकांमध्ये पण असंच आहे की कोणी कोणामध्ये भेदभाव करत नाही. जर समज आता तो आपला जो चिंतामणी सेवक आहे तो स्वतः दुसऱ्या धर्माचा आहे तो मुसलमान आहे धर्माने पण आम्हाला एकदा आरती बोलता येत जमणार नाही पण त्याला प्रत्येक शब्द आरतीचा त्याला एकदम नीट तोंडावर पाठ आहे. तर प्रत्येक चिंतामणी सेवक एकमेकांसोबत एक माणुसकीचा धर्म जपतो. काय असं धर्माचा धर्म नाही जपत आम्ही माणुसकीचा एक वेगळा धर्म जपतो. असा हा पनवेलचा चिंतामणी थाटामाटात पनवेल नगरीत येतो. 10 दिवस चिंतामणी सेवक त्याची सेवा करतात. संपूर्ण पनवेल नगरी बाप्पाच्या दर्शनासाठी येते. एक वेगळंच नातं पनवेलच्या लोकांचं चिंतामणी सोबत झालंय. सगळ्यांच्या चिंता दूर करणारा चिंतामणी आहे ना तो त्यामुळे सगळ्यांच्या जवळचा भाग झालाय तो. शूर न पाहे माघारे रणी निघत शूर न पाहे माघारे ऐशमज धीरे विठ्ठला ऐशमज धीरे समज धीरे राखे आता तो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो तुका म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जा